नमस्कार. एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 5.4 भाग 2. मित्रांनो, 1 ते 10 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवले. या व्हिडिओमध्ये 11 पासून राहिलेले सर्व प्रश्न सोडवणार आहोत. आपल्याला इंग्रजी अक्षरमालेचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायामधून आपल्याला निवडायचं आहे. मग प्रश्न नंबर 11. मित्रांनो बघा, AYDVGS. आता त्यांचा अनुक्रमांक जो आहे मित्रांनो, या प्रश्नामध्ये बघा डावीकूण आणि उजवीकूण दोनही बाजूने अनुक्रमांक दिलेले आहेत. बघा, डावीकूण अनुक्रमांक 1 2 3 4 5 6 तर 25 पर्यंत आणि उजवीकूण मित्रांनो वरच्या बाजूला अनुक्रमांक लिहिलेले आहेत 1 पासून तर 25 पर्यंत. मित्रांनो, इंग्रजी अक्षरमालेमध्ये आपण 26 नंबरचं झेड हे अक्षर घेत नाही, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आता डावीकूण ए या अक्षराचा पहिला नंबर आहे. त्यानंतर वाय या अक्षराचा उजवीकूण पहिला नंबर आहे. त्यानंतर डी हे अक्षर मित्रांनो डावीकूण त्याचा चौथा नंबर आहे. त्यानंतर व्ही या अक्षराचा उजवीकूण चौथा नंबर आहे. त्याप्रमाणे बघा, जी या अक्षराचा डावीकूण 7वा नंबर आहे. यस या अक्षराचा उजवीकूण 7वा नंबर आहे. मग मित्रांनो, आपल्याला गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे. तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे जेपी. बघा, गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 जेपी. मित्रांनो, हे उत्तर कसं आहे तर आता डावीकूण जे या अक्षराचा बघा, जे या अक्षराचा डावीकूण कितवा नंबर आहे तर मित्रांनो जे या अक्षराचा डावीकूण आहे 10वा नंबर. त्यानंतर आता पी या अक्षराचा उजवीकूण कितवा नंबर आहे तर मित्रांनो पी या अक्षराचा उजवीकूण 10वा नंबर आहे. म्हणून गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 जे पी. यानंतर आहे प्रश्न नंबर 12. मित्रांनो बघा, CFI. बघा, आता सी चा अनुक्रमांक आहे 3, एफ चा अनुक्रमांक आहे 6 आणि आय चा अनुक्रमांक आहे 9. काय लॉजिक लागतंय का? हो. हा आहे 3 चा पाढा. 3 1 3 3 2 6 3 3 9 आणि 3 4 12. मग मित्रांनो, आपलं उत्तर जे आहे, जे इंग्रजी अक्षर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्याचा अनुक्रमांक 12 यायला पाहिजे. मग 12व्या प्रश्नामध्ये बघा मित्रांनो, गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 एल. आणि मित्रांनो, एल या अक्षराचा अनुक्रमांक आहे 12. आपण बघू शकतो 3 3 9 3 4 12 12 नंबर अनुक्रमांक असलेलं अक्षर आहे यल. म्हणजे 12व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 1 यल. यानंतर आहे प्रश्न नंबर 13. बघा मित्रांनो, ADI. बघा, आता ए या अक्षराचा अनुक्रमांक 1, डी या अक्षराचा अनुक्रमांक 4 आणि आय या अक्षराचा अनुक्रमांक आहे 9. तर मित्रांनो 1 4 9 या आहेत वर्गसंख्या. म्हणजे 1 चा वर्ग बघा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, त्यानंतर आहे 3 चा वर्ग 9. आता मित्रांनो 4 चा वर्ग किती आहे? 16. म्हणजे मित्रांनो आपलं जे उत्तर आहे ते 16. म्हणजे 16 अनुक्रमांक असलेलं अक्षर कोणतं आहे तर मित्रांनो 16 अनुक्रमांक असलेलं अक्षर आहे पी. म्हणजेच 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पी. मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पी. कारण की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत वर्गसंख्या 1 4 9 16. गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 3 पी. यानंतर आहे प्रश्न नंबर 14. मित्रांनो, प्रश्न नंबर 14 मध्ये बघा, GKM. आता मित्रांनो, हे इंग्रजी अक्षर आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेले आहेत. त्याचा अनुक्रमांक मी खाली लिहिलेला आहे. अनुक्रमांक आहे 7 11 13. मित्रांनो, आपल्या लक्षात येईल 7 11 13 या आहेत चढत्या क्रमाने मूळ संख्या. बघा, 7 म्हणजे 2 3 5 7 11 13 आणि पुढची मूळ संख्या चढत्या क्रमाने पुढची मूळ संख्या आहे 17. मग मित्रांनो 17 नंबर अनुक्रमांक असलेलं अक्षर कोणतं आहे? 17 म्हणजे मित्रांनो क्यू. म्हणजेच 14व्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्यू. मित्रांनो 17 नंबर बघा, या आहेत मूळ संख्या 7 11 13 17. मग आता 17 अनुक्रमांक असलेलं अक्षर आहे क्यू. म्हणजे 14व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 क्यू. प्रश्न नंबर 15. AAA BBD CCI. मित्रांनो, त्यांचा अनुक्रमांक खाली लिहिलेला आहे 1 1 1.
2 2 4 3 3 9. मित्रांनो या आहेत वर्गसंख्या. म्हणजे कसं 1 गुणिले 1 बरोबर 1. बघा 1 गुणिले 1 बरोबर 1 म्हणजे 1 गुणिले 1 म्हणजे 1 चा वर्ग. त्यानंतर बी बी डी म्हणजे मित्रांनो 2 गुणिले 2 2 गुणिले 2 म्हणजेच मित्रांनो 2 चा वर्ग 4. त्यानंतर 3 गुणिले 3 3 त्रिक 9 म्हणजे सी सी आय. याप्रमाणे मित्रांनो गटाशी जुळणारं पद. आता पर्याय क्रमांक 1 आहे बीईई. मित्रांनो बी आणि ई यांचा गुणाकार जर केला म्हणजे बी म्हणजे 2 आणि ई म्हणजे 5. 2 गुणिले 5 मित्रांनो वर्गसंख्या येणार नाही. आपल्याला कसं पाहिजे 1 गुणिले 1 2 गुणिले 2 3 गुणिले 3 4 गुणिले 4 याप्रमाणे मित्रांनो पहिले 2 अक्षर यायला पाहिजे. मग पर्याय क्रमांक 2 मध्ये एपीई पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक 3 आहे एईई पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. मित्रांनो 15व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 ई वाय. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा ई ई आणि वाय. आता मित्रांनो ई म्हणजे काय? ई या अक्षराचा अनुक्रमांक आहे 5 5 आणि वाय या अक्षराचा अनुक्रमांक 25 म्हणजेच 5 गुणिले 5 5 चा वर्ग आहे 25. मित्रांनो 15व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 16. आता मित्रांनो बघा डीएई सीडीजी जीसीजे. मित्रांनो 4 1 5 म्हणजे मित्रांनो 4 अधिक 1 बरोबर 4 अधिक 1 5. त्यानंतर 3 अधिक 4 3 आणि 4 7. त्यानंतर 7 अधिक 3 बरोबर 10. म्हणजे मित्रांनो काय आहे पहिल्या 2 अक्षरांची बेरीज केली म्हणजे तिसरं अक्षर येतं. मग याप्रमाणे मित्रांनो प्रश्न नंबर 16 मध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 1 जर घेतला आपण क्यूडीपी. मित्रांनो क्यू म्हणजे 17 डी म्हणजे 4 17 आणि 4 21 मग क्यूडीपी. मित्रांनो पी म्हणजे 16 येतं म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. मग आता आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पीसीएस. मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पीसीएस. आता मित्रांनो आपलं उत्तर पीसीएस कसं आहे बघा. पी या अक्षराचा अनुक्रमांक आहे 16 सी या अक्षराचा अनुक्रमांक आहे 3 आणि एस या अक्षराचा अनुक्रमांक आहे 19. मित्रांनो तुम्हीच बघा 16 अधिक 3 बरोबर 19 म्हणून 16व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 17. डी छेद बी एच छेद डी आर छेद आय. मित्रांनो डी या अक्षराचा अनुक्रमांक 4 बी या अक्षराचा अनुक्रमांक 2 4 भागिले 2 मित्रांनो भागाकार येणार 2. त्यानंतर एच भागिले डी 8 भागिले 4 म्हणजे 4 दुणे 8. त्यानंतर आर भागिले आय म्हणजे मित्रांनो 18 भागिले 9 9 दुणे 18. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी या अक्षरांच्या अनुक्रमांकाचा जर आपण भागाकार केला तर भागाकार आपला 2 येतो. मग आता 17व्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपण आता पर्याय क्रमांक 1 घेतला. बघा पर्याय क्रमांक आपण जर 1 घेतला x छेद l. आता x म्हणजे अनुक्रमांक x या अक्षराचा अनुक्रमांक आहे 24 यल या अक्षराचा अनुक्रमांक आहे 12. मित्रांनो 24 भागिले 12 केलं तर आपलं उत्तर किंवा आपला भागाकार बरोबर 2 येतो. म्हणून 17व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 18. एफ एल आर यांचे अनुक्रमांक 6 12 18. मित्रांनो आपण लगेच सांगू शकतो हा आहे 6 चा पाढा 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चोक 24. मग 24 अनुक्रमांक असलेलं अक्षर आहे एक्स. म्हणून 18व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 एक्स. मित्रांनो इथे आहे 6 चा पाढा. प्रश्न नंबर 19. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे. बघा प्रश्न या ठिकाणी लिहिलेला आहे आणि या प्रश्नामध्ये दिलेल्या अक्षरांचा अनुक्रमांक खाली लिहिलेला आहे. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद ओळखायचं आहे. बघा EJO 5 10 15 HKS 8 11 19 AIJ 1 9 10. मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. बघा या ठिकाणी काय लॉजिक आहे तर 5 अधिक 10 बरोबर 15. त्यानंतर 8 अधिक 11 बरोबर 19.
1 अधिक 9 बरोबर 10. मित्रांनो पहिल्या 2 अंकांची म्हणजे पहिले 2 अक्षर आहेत त्यांच्या अनुक्रमांकाची बेरीज म्हणजे तिसऱ्या अक्षराचा अनुक्रमांक. मग मित्रांनो 19व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पहिले 3 पर्याय जर सोडवले तर मित्रांनो आपलं उत्तर चुकतं. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 LL X. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 4 L L आणि X. बघा L या अक्षराचा अनुक्रमांक आहे 12, पुन्हा L या अक्षराचा अनुक्रमांक 12 आणि X म्हणजे मित्रांनो 24. मित्रांनो बघा आपलं उत्तर 12 अधिक 12 बरोबर 24. मित्रांनो पहिले 3 पर्याय सोडून बघा उत्तर आपलं चुकीचं आहे. 19व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 20. मित्रांनो या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.